आहेत, नेमकं सगळ्यांची आस लागलेली आहे. सगळे नेते आले आहेत. हे काय सगळे पाठीमागे शिवसेनेचे सर्व नेते आहेत. नेहमी आपल्या शिवसेनेवरती नीलम गोऱ्हेंनी जी टीका केलेली आहे त्यांनी माफी मागितलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी बाईक रॅली काढत या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी करताना दिसत आहेत. राजन विचारे देखील, माजी खासदार राजन विचारे देखील या ठिकाणी दिसून येत आहेत आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. आणि आता आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहेत ते राजन विचारे असतील किंवा संजय राऊत असतील या ठिकाणी त्या मेळावा सुसंवाद मेळाव्याच्या ठिकाणी जात आहेत. आपण पाहू शकतो त्यांच्या पाठीमागं पण विनायक राऊत या ठिकाणी या गाडीमध्ये दिसतात ते देखील आलेले आहेत. सर काय सांगाल, या ठिकाणी मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय? तोच तुम्ही दाखवा आणि त्याच उत्साह निर्माण करण्यासाठी आपण पाहू शकतो त्यांच्या पाठीमागून बघितलं तर असे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये भास्कर जाधव देखील या ठिकाणी गेलेले दिसून येत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्ते जे आहेत ते ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. ज्या पद्धतीने शिंदे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या युपीच्या नेत्यांचं ठाण्यात स्वागत केलं. अरे एवढा आमचा धसका घेण्याचं कारण काय? धसका घेण्याचं कारण काय? पण तुम्ही शिवसैनिकांची सुसंवाद उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद या ठाण्यामध्ये आहे हे दिसून येते, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पण ज्या पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न झाला, स्वर्गीय आनंद दिघे यांना तुम्ही अभिवादन करत होता तेव्हा मला रोखणारी अवलाद या ठाण्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली नाही आहे. पण ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने तुमचं स्वागत शिंदे शिवसेनेच्या याला स्वागत हे कोकलणारे आहे ते, या भुंकणाऱ्या प्राण्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. पण आज शिवसेना युपीटीच्या नेत्यांचा सुसंवाद मेळावा आहे, शिवसैनिकांशी संवाद साधणार आहात, त्याआधी हे सगळं होतं आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धडकी भरली आहे, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने